आणि तुझं एवढं सगळं कौतुक केलं, अगदी राष्ट्रपतींनी कौतुक केलं, म्हणजे अगदी भले-भले आमच्यासारख्या लोकांना सुद्धा तिथपर्यंत पोहोचणं जमत नाही. कसं वाटलं तुला? मला नारीशक्ती की मला पुरस्कार, पुरस्कार मिळाला. खरं आहे, नारी शक्ती पुरस्कार आणि खरंच तू शक्ती आहेस. नारीशक्ती पुरस्कार हां, माझ्यासाठी दिला दिला ना? जातो. हं. अशा मुलांना हां, मी डान्स, परफॉर्मन्स, हां. क्लासिकल आणि वेस्टर्न शिकवते. शिकवते. खरंय, खरंय. म्हणजे वेगवेगळ्या फक्त शास्त्रीय नृत्य नाही, तर ती वेस्टर्न सुद्धा तिच्यासारख्या अनेक मुलांना ती घडवतेय. योगा आणि ही शिकवते, योगा, ड्रॉइंग शिकवते. ट्रेडिंग कोर्स करते. हां ना? योगा सुद्धा ती शिकवते. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. शरीराबरोबर मनाचं सुद्धा जो बॅलन्स आहे, आपण बरेचदा धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात हे विसरून जातो. पण ती त्या 2 गोष्टींची सांगड किती मस्त घालते. आणि पूर्ण वेळ ॲक्टिव्ह असते. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत ॲक्टिव्ह असते ती. बरं आणि सगळा म्हणजे सगळ्या मुलांचा डोलारा ती येस. सांभाळते तर. सगळ्यांना सगळे सांभाळते ऐकतात तुझं व्यवस्थित. व्यवस्थित? ऐकतात ते? ऐकतात ना? आणि काय म्हणून हाक मारतात बरं तुला? ताई. 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 बरं. आणि मला एवढंच नाही तर मला हेही सांगायचं की फक्त कथ्थक नाही, तर ती उत्तम म्हणजे मी त्या व्हिडिओ क्लिप्स प्ले करीनच. उत्तम चित्र काढते. उत्तम ती योगा करते. हे ड्रॉइंग कुठून शिकलं होतं? कुठनं शिकलीस ड्रॉइंग? माझे आजोबांकडून शिकले होते. आजोबांकडनं शिकली. म्हणजे कलेचं बाळकडू तुमच्या घरात आहे, ते तिला मिळालेलं आहे.